ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी. आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयातील शिक्षण घेतलेल्या स्त्रियातही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयंत्यांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले. महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले एक आगळेवेगळे जोडपे होते. 150 वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक न्याय यांची चळवळ उभारण्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली. ज्ञान ही फार मोठी सत्ता असून स्त्रिया आणि दलित बहुजन वर्गाची उन्नती त्याच्याशिवाय होऊ शकणार नाही हे ओळखून प्रत्यक्ष शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला आयुष्यभर वाहून घेतले. संपूर्ण देशात मुलींची शाळा आणि नेटिव्ह लायब्ररी सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय या पतिपत्नींकडे जाते. देशातील साक्षरता अभियानाची सुरुवात त्यांनीच 1854 ते 55 मध्ये केली. फसविले गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी 1863 साली स्वतःच्या घरात त्यांनी बालहत्या प्रतिबंधगृह काढले. सत्यशोधक समाज स्थापन करून हुंड्याशिवायच्या कमी खर्चातील साध्या पद्धतीच्या सत्यशोधक विवाहांची प्रथा त्यांनी सुरू केली. स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून जाती निर्मूलनाच्या कार्याला थेट हात घातला. बालविवाहांना विरोध करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी विधवांच्या पुनर्विवाह समारंभपूर्वक घडवून आणले. स्वतःला मूलबाळ झाले नाही तेव्हा एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला वैद्यकीय शिक्षण दिले आणि त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला. देशातील स्त्री शूद्रातिशूद्र वर्गाची समग्र सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळ उभारण्याचे क्रांतिकारक असे ऐतिहासिक काम या जोडप्याने केले. त्यांच्या कामाचे वर्णन करताना एका अनामिक पत्रकाराने दी पुणा ऑब्झर्व्हर अँड डेक्कन वीकली या वृत्तपत्रात लिहिले होते, हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय. खऱ्या अर्थाने ही एका क्रांतिपर्वाची सुरुवात होती. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात आधी सामाजिक स्वातंत्र्य की आधी राजकीय सुधारणा यावर एक वाद झालेला होता. इंग्रजांच्या रूपात शत्रू समोर दिसत असल्याने आपण स्वाभाविकच राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता आपले सामाजिक प्रश्न आपसूक सुटतील असा लोकांचा समज होता. परंतु जसजसे दिवस उलटू लागले तसतसा लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातून सामाजिक चळवळी हळूहळू जोर पकडू लागल्या. विविध क्षेत्रातील सामाजिक न्यायाच्या चळवळी संघटित करणाऱ्यांच्या हे लक्षात येऊ लागले की या विषयाची ज्योतिराव सावित्रीबाईंनी लिहिलेली विषयपत्रिका आजही मार्गदर्शक आहे. फुले शाहू आंबेडकरांचे समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याने दिसून आल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेले आहे. ज्योतिराव सावित्रीबाईंवर मराठीत आजवर 200हून अधिक ग्रंथ लिहिले गेले आहेत. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलुगू, बंगाली, कन्नड, पंजाबी, उर्दू, सिंधी, गुजराती या भाषांमध्येही काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. यातल्या सावित्रीबाईंवर लिहिल्या गेलेल्या छोट्या मोठ्या पुस्तकांची संख्या 40 आहे. त्यातील ललितेतर वैचारिक ग्रंथ लक्षात घेतले तर त्यात कुमारी शांताबाई रघुनाथ बनकर मुंबई यांची 1939 साली प्रकाशित झालेली सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे अल्पचरित्र ही पुस्तिका आणि त्यानंतर 1966 साली सौ फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेली क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले हे चरित्र महत्त्वाचे आहे. त्यांनाच वाट पुसत डॉक्टर मा. गो. माळी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हा चरित्र ग्रंथ 1980 साली लिहिला, तर डॉक्टर कृ. प. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर अग्नी फुले हा ग्रंथ 1982 साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित असून त्यात फारसे नवीन काहीही नाही. मात्र सावित्रीबाईंवरचे आजवर एकही चिकित्सक चरित्र लिहिले जाऊ नये हे खेदजनक होय. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर दूर पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळपासून 5 किलोमीटरवर असलेले नायगाव हे त्यांचे जन्मगाव. सावित्रीबाई या खंडोजी नेवसे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. 1840 साली वयाच्या 10व्या वर्षी त्यांचा ज्योतिरावांशी विवाह झाला. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात जन्मलेले ज्योतिराव त्यावेळी 13 वर्षांचे होते. लग्नानंतर ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचे शासकीय कागदपत्रांवरून दिसून येते. 1 मे 1851 ते 30 एप्रिल 1852
च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे ज्योतिरावांनी स्वतःच्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले. 22 नोव्हेंबर 1951च्या बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्रातील माहितीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर जोशी यांनी घेतल्याचे दिसते. सावित्रीबाईंनी अहमदनगर येथे फॅरारबाईंच्या व पुण्यात मिचलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचे प्रशिक्षणही घेतले होते. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तात्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होते. सावित्रीबाईंनी शिकविण्यासाठी घराच्या उंबरट्याबाहेर टाकलेले पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होय. आपल्या शैक्षणिक कामांची नोंद करताना ज्योतिरावांनी 19 ऑक्टोबर 1882 रोजी शासनाच्या हंटर शिक्षण आयोगाला सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा त्या काळी येथे नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला दिली आणि मी आणि माझी पत्नी अशा उभयंत्यांनी कित्येक वर्षपर्यंत त्या शाळेत काम केले. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर अर्स्किन पेरी आणि सरकारचे तत्कालीन सचिव लुम्सडेन यांनी मुलींच्या शाळांना भेटी देऊन शिक्षण क्षेत्रात सुरू झालेल्या या नव्या चळवळीबद्दल समाधान व्यक्त केले. 15 सप्टेंबर 1853च्या ज्ञानोदयाला दिलेल्या माहितीत ज्योतिराव म्हणतात, प्रथम मनात आले की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली असते. जे लोक या देशाचे सुखाची व कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तमावस्थेत यावा यासाठी इकडील बायकांच्या स्थितीकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे व हरेक प्रयत्न करून यास विद्या शिकविली पाहिजे. म्हणून मुलींची शाळा प्रथम घातली. परंतु त्यांना शिकविल्यामुळे आमच्या जातवाल्यांस फार वाईट वाटले व प्रत्यक्ष माझ्या बापाने देखील आम्हाला घरातून घालविले. शाळेसाठी कोणी जागा देईना. बांधावयास रुपये नव्हते. लोक आपली मुले पाठवावयास कसे बसे लाभ आहेत हे आपल्या जातवाल्यास समजावून त्यांची खात्री केली. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्योतिरावांनी एका ऐतिहासिक कामाला हात घातला होता. त्यांना संपूर्ण साथ देणारी त्यांची पत्नी त्यावेळी अवघी 18 वर्षांची होती. हजारो वर्ष ज्ञानवंचित राहिलेल्या शूद्र समाजाने हे एक अरिष्ट आहे म्हणून उच्चवर्णीयांच्या सांगण्यावरून ज्योतिरावांच्या कामाला विरोध करायला सुरुवात केली. घर सोडावे लागले तरी या जिद्दी आणि ध्येयवादी पतीपत्नीने आपले कार्य सोडले नाही. उदरनिर्वाहासाठी मिशनच्या शाळेत अर्धवेळ नोकरी करून ज्योतिराव उरलेला वेळ शाळेला देत, तर सावित्रीबाई पूर्ण वेळ विनावेतन शिकविण्याचे काम करीत असत. तत्कालीन वृत्तपत्रे म्हणतात, या पतीपत्नींना अनेकदा जेवायला ही फुरसत मिळत नसे. त्यांच्या या चळवळीत त्यांना मदत करणाऱ्या ब्राह्मण सहकाऱ्यांची दखल इतिहासाने घेतली आहे, परंतु त्यांच्यावरील दलित सहकाऱ्यांची मात्र उपेक्षा झालेली आहे. वास्तविक पाहता हजारो वर्ष व्यवस्थेने त्यांना शिक्षण नाकारले होते. त्या अस्पृश्य समाजातील या सहकाऱ्यांचे कार्य क्रांतिकारक मानले पाहिजे. ज्योतिराव सावित्रीबाईंचे घर पूर्व पुण्यात गरीब दलित कष्टकऱ्यांच्या वस्तीत होते. आजूबाजूच्या या सांस्कृतिक पर्यावरणाचा त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा होते. सनातनी भटजींच्या तक्रारीवरून लहानपणी ज्योतिरावांचे शिक्षण त्यांच्या वडिलांनी बंद केले असता त्यांची हुशारी ओळखून मुन्शी गफार बेग आणि लिजिट साहेब यांनी गोविंदरावांची समजूत काढून ज्योतिरावांचे शिक्षण पुन्हा चालू केले होते. ही कृतज्ञता ज्योतिराव विसरणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी 1848च्या ऑगस्टमध्ये दलित मुस्लिम मुलींसाठी शाळा काढली. त्यामागची भूमिका सांगताना ते म्हणतात, या देशात अज्ञान, जातीभेद, भाषाभेद हे दुष्ट रोग आहेत. सारेच लोक दुःखात असताना कोणास मदत करावी हा प्रश्न असला तरी कोणालाच मदत न करता उगीच बसावे यापेक्षा फार दुःख ज्याच्यावर असेल त्यास आधी मदत द्यावी हे योग्य होय. जातीभेदामुळे अनिवार्य दुःखे महार मांग यास सोसावी लागतात. याचकरिता त्यांची विद्याद्वारानेच दाद लागेल या वास्तव त्यासाठीच प्रथम काम चालू केले. महार मांग यांना शिकविण्यासारखे दुसरे देशाचे कोणतेही हित नाही अशी घुणगाट बांधून त्यांनी कामाला प्रारंभ केला. एक चांगला विचार एकट्याने करण्याऐवजी समविचारी मंडळींनी एकत्र येऊन ते काम करावे यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली. गेल्या शतकात संस्थात्मक कामांचे जाळे उभारले गेल्यामुळेच देशात असंख्य कामे उभी राहिली. मंडळीकरण ही आधुनिक भारताची पायाभरणी ठरली. ज्योतिराव सावित्रीबाईंनी नेटिव्ह फिमेल स्कूल पुणे आणि दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अँड एक्सेट्राज अशा 2 शिक्षण संस्था सुरू केल्या.
या संस्थांमार्फत त्यांनी पुणे परिसरात शाळांचे जाळे विणले. ज्योतिराव सावित्रीबाईंनी शैक्षणिक कार्य 1851 साली सुरू केले असा काही अभ्यासकांचा समज आहे, परंतु तो योग्य दिसत नाही. हे काम त्यांनी 1848 साली सुरू केले होते असे ज्ञानोदय व बॉम्बे गार्डियन या वृत्तपत्रांवरून सिद्ध होते. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर 18 डिसेंबर 1890 रोजी ज्ञानोदयाने ज्योतिरावांवर श्रद्धांजलीपर अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी 1848 साली हे काम सुरू केल्याची स्वच्छ नोंद करण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर 1851च्या बॉम्बे गार्डियनने याबद्दल विस्तृत नोंद दिली आहे. 1848मध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे हे अहमदनगर येथे जज्जाच्या कचेरीत नोकरीस लागले. तेव्हा त्यांनी ज्योतिगोविंद फुले या आपल्या मित्राला नगर येथे नेले होते. एके दिवशी ते दोघे मिस फेरारच्या मुलींच्या शाळा पाहावयास गेले. तेथील व्यवस्था बघून त्यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही याची खंत वाटली. फुले पुण्यास गेले व त्यांनी मित्रांना हे काम हाती घेण्याचा बेत सांगितला. त्यांच्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी शाळा सुरू केली. मग पुण्यातील महारामांगांसाठी शाळा काढली. पण पुढे 6च महिन्यात दुर्दैव ओढवले. लोकांच्या मूर्ख पूर्वग्रहाचा प्रभाव पडून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले व शाळा बंद पडली. गोवंडे पुण्यास आले व त्यांनी सावित्रीबाईस नगरास नेले. पावसाळ्याच्या प्रारंभी त्या परत आल्या. मग केशव शिवराम भवाळकर यांनी त्यांना शिक्षण द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. शाळातून शिकण्यास उपयोगी होतील अशा तरुण स्त्री शिक्षकांचाही वर्ग घेण्याचे ठरवले. भवाळकरांनी खटपट करून पुण्यात स्त्रिया जमवून त्यांना शिक्षण दिले. अशा प्रकारे ऑगस्ट 1848मध्ये सुरू झालेले व मध्यंतरी बंद झालेले हे काम 1851मध्ये पुनश्च सुरू झाले. मुंबईच्या पुराभिलेखागारातील दस्तऐवजांमध्ये ज्योतिरावांनी आपल्या शिक्षण संस्थेला आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाकडे केलेला 5 फेब्रुवारी 1852चा अर्ज आहे. याच्याच दुसऱ्या प्रतीसोबत पुणा कॉलेजचे प्राचार्य मेजर कँडी यांचे शिफारसपत्र आहे. त्यानुसार मुलींच्या पहिल्या 3 शाळा अनुक्रमे 3 जुलै 1851, 17 नोव्हेंबर 1851 आणि 15 मार्च 1852 या दिवशी अण्णासाहेब चिपळूणकरांचा वाडा, रास्तापेठ व वेताळपेठ येथे सुरू झाल्या. या शाळांमध्ये प्रत्येकी 4, 3 व 1 शिक्षक असल्याचे आणि तेथे 48, 51 व 33 इतक्या मुली शिकत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यातल्या पहिल्या शाळेत मुख्य शिक्षिका सावित्रीबाई फुले असून त्यांच्याबरोबर विष्णुपंत मोरेश्वर आणि विठ्ठल भास्कर हे उपशिक्षक शिकवत असत. पहिल्या शाळेच्या पटावर पहिल्या दिवशी 8 मुली होत्या. त्यांची संख्या लवकरच 48वर गेली. शाळांचे अधीक्षक दादोबा पांडुरंग यांनी 16 ऑक्टोबर 1851 रोजी शाळेतील मुलींची परीक्षा घेतली. शाळा सुरू होऊन फार थोडा काळ होऊनही मुलींची प्रगती लक्षणीय होती. शाळांची प्रथम वार्षिक परीक्षा 17 फेब्रुवारी 1852 रोजी झाली, तर दुसरी वार्षिक परीक्षा पुणा कॉलेजमध्ये 12 फेब्रुवारी 1853 रोजी झाली. या परीक्षा बघायला पुण्यात अभूतपूर्व गर्दी जमल्याची नोंद या अहवालांमध्ये आहे. कॉलेजच्या आवारात 3000हून अधिक लोक जमले होते, तर त्याहून अधिक गर्दी बाहेर होती. यावेळी 237 मुलींची परीक्षा घेण्यात आली. संस्थेच्या वार्षिक जमा खर्चाचे ऑडिट करून घेण्यात आले. वर्गणी आणि चालकांचा सहभाग याद्वारे 1947 रुपये 8 आणे संस्थेने मिळविले होते. शासनाच्या दक्षिणा प्राईज फंडाकडून वार्षिक 900 रुपये मदत मिळत असे. सार्वजनिक पैशाचा चोख आणि तत्काळ हिशोब जाहीरपणे देण्याचे ब्रीद ज्योतिराव सावित्रीबाईंनी आयुष्यभर पाळले. अस्पृश्यांच्या शाळांच्या परीक्षांचा 2 फेब्रुवारी 1858चा सविस्तर छापील अहवाल पुराभिलेखागारात उपलब्ध असून ही परीक्षा बाबाजी मनाजी यांच्या कोच फॅक्टरीमध्ये घेण्यात आली होती. त्याआधीची परीक्षा 29 ऑगस्ट 1856 रोजी झाली होती. संस्थेच्या 3 शाळा होत्या. त्यात भर घालण्याची संस्थेची इच्छा असताना 1857च्या बंडानंतर युरोपीय मंडळींनी मदतीचा हात आखडता घेतल्यामुळे संस्था आर्थिक संकटात सापडली होती. दक्षिणा प्राईज कमिटीमधून दरवर्षी 300 रुपये मदत मिळत असे. शाळेच्या इमारत निधीसाठी शासनाने 5000 रुपये मंजूर केले होते. अस्पृश्य वर्गामध्ये नुकतीच कुठे शिक्षणाची गोडी निर्माण होत असताना संस्थेवर शाळा बंद करण्याची पाळी येत असल्याबद्दल अहवालात दुःख प्रकट करण्यात आले होते.
3 शाळांमध्ये एकूण 258 विद्यार्थी शिकत होते. या शाळांमध्ये ज्योतिरावांचे सहकारी गणू शिवाजी मांग व धुराजी आप्पाजी चांभार हेही शिक्षक म्हणून काम करत होते. संस्थेच्या कार्यवाहांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की मंडळाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षकांना मोठे वेतन देता येत नाही, म्हणून शिक्षक जेथे अधिक पगार मिळतो तिकडे जातात. मधूनमधून असे शिक्षक शाळा सोडून गेल्यामुळे लोकांचे नुकसान होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाच्या सुधारणेसाठी उदारपणे जीवित समर्पित करण्याचे ठरविले आहे. या बाई आपले काम विनावेतन करतात. जसजसा ज्ञानाचा प्रसार होईल तसतसा स्त्रियांना शिक्षणापासून कोणता फायदा आहे हे लोकांना कळून येईल अशी आम्हाला उमेद वाटते. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नामदार जॉन वॉर्डन यांनी एका समारंभात जाहीरपणे सांगितले की जेव्हा मी प्रथम 1851मध्ये पुण्यात आयुक्त म्हणून गेलो त्यावेळी तेथील मुलींच्या शाळांना मी भेट दिली. जूनच्या भीतीमुळे वरच्या मजल्यावरचे दरवाजे बंद करून ख्रिश्चन लोकांच्या सुरुवातीच्या शाळा चालत. त्यांची आठवण मला तिथे झाली. त्या शाळेची शिक्षिका एका माळ्याची पत्नी होती. आपल्या देशबांधवांचे केविलवाणे अज्ञान दूर करून त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच्या पत्नीने साहाय्यभूत व्हावे म्हणून त्याने तिला शिकविले होते. माझ्या देखत तिने मुलींना काही प्रश्न विचारावेत म्हणून मी तिला विनंती केली. काही तरुण विवाहित स्त्रियांचा प्रशिक्षण वर्गही तेथे चालविला जात होता. ज्योतिराव सावित्रीबाईंच्या शाळांची प्रगती लक्षणीय होती. उच्चवर्णीय मुलांसाठी सरकारी शाळा असत. त्यातल्या एकाने पुणे ऑब्झर्व्हरमध्ये 29 मे 1852 रोजी लिहिले होते, ज्योतिरावांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळेतील मुलांपेक्षा 10 पटीने मोठी होती. त्यांचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळातील व्यवस्थेपेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची आहे. जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर ज्योतिरावांच्या मुली सरकारी शाळेतील मुलांपेक्षा वरचढ ठरतील व खरोखरच येत्या परीक्षेमध्ये आपण मोठा विजय मिळवू असे त्यांना वाटत होते. जर शासकीय शिक्षण मंडळाने यावर उपाययोजना केली नाही तर स्त्रियांनी पुरुषांवर मात केली हे पाहून आम्हा पुरुषांना लाजेने मान खाली घालाव्या लागतील. ब्रिटिश सरकारने ज्योतिरावांच्या या ऐतिहासिक कामाचे मोल जाणून त्यांचा भव्य जाहीर गौरव केला. 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शालजोडी अर्पण करण्यात आली. सनातन्यांनी मात्र ज्योतिराव फुलांसारख्या शूद्राला महावस्त्र अर्पण करण्यात आल्याबद्दल नापसंती दर्शवली. ज्योतिराव सावित्रीबाईंचा मुलामुलींना श्रमप्रधान शिक्षण देण्यावर भर होता. त्यांना विचारशील आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी 1852च्या अहवालात पुढील मत मांडले होते. इंडस्ट्रियल डिपार्टमेंट शुड बी अटॅच्ड टू दी स्कूल्स इन विच चिल्ड्रन वुड लीम युजफुल ट्रेड्स अँड क्राफ्ट्स अँड बी एबल ऑन लिव्हिंग स्कूल्स टू मेंटेन देमसेल्व्स कम्फर्टेबली अँड इंडिपेंडंटली. तशी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. शिक्षणातील गळतीचा चिंताजनक प्रश्न त्या काळात अधिकच होता. त्यावर त्यांनी व्यावहारिक उपाय योजले. त्यांची कारणे शोधून त्यामागे दारिद्र्य आणि शिक्षणाची अरुची ही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे त्यावरती उपाययोजना शोधली. गरीब मुलामुलींना पगार देण्याची व्यवस्था करून त्यांना आवडेल अशा अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला. विद्याभ्यासापासून लाभ व सुखे कोणकोणती आहेत याची ओळख करून देऊन दलित बहुजनांमध्ये जागरणाची मोहीम सुरू केली. पालकांसाठी साक्षरता अभियान हाती घेऊन समग्र शिक्षणाचा प्रकल्प उभारला. जत्राखेत्रा, जातपंचायती, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य या साऱ्या कारणांवर ज्योतिरावांनी केलेली मात आजही मार्गदर्शक ठरावीत अशी आहे. महाराष्ट्र शासनाने नुकतीच आदिवासी मुलामुलींची गळती थांबवण्यासाठी उपस्थिती भत्ता देण्याची प्रथा सुरू केली आहे. शिक्षणातून जीवनातील खरेखोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मुलामुलींची स्वतंत्र प्रतिभा मुक्तपणे उमलू लागली यासाठी ते विशेष प्रयत्नशील असत. त्यांना त्यात मिळालेले यशही लक्षणीय आहे. त्यांच्या शाळेतील एका चिमुरड्या मुलीला पारितोषिक स्वीकारण्यासाठी विचारपठावर बोलवण्यात आले. तेव्हा ती अध्यक्षांना उत्स्फूर्तपणे म्हणाली, सर, मला बक्षीस म्हणून खाऊ खेळणी नकोत. आम्हाला शाळेचे ग्रंथालय हवे आहे. ही मुलगी दररोज रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यासात बुडून जात असल्याची गोड तक्रार तिच्या पालकांनी केली. शाळेचे स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण, अभिरुची संवर्धन आणि चारित्र्य निर्माण या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष दिले जात असल्याबद्दल शासकीय निरीक्षकांनी कौतुक केलेले आहे. सावित्रीबाईंच्या मुक्ता नावाच्या मातंग समाजातील एका विद्यार्थिनीने स्वतःचे आत्मकथन करणारा निबंध लिहिला होता.
1855 साली 14 वर्षाच्या या विद्यार्थिनीने लिहिलेला हा निबंध मराठी अक्षर वाङ्मयातला एक श्रेष्ठ मानदंड ठरला इतका महत्त्वाचा आहे. आधुनिक दलित साहित्याची ती सुरुवातच मानायला हवी. ती लिहिते, लाडू खाऊ ब्राह्मण लोक तर म्हणतात की वेद ही आमचीच मत्ता आहे. ब्राह्मणेतरास वेदाचा अधिकार नाही. यावरून जर आम्हाला धर्मपुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे? हे भगवाना, तुझकडून आलेला कोणता धर्म आम्ही स्वीकारावा ते लवकर कळीव, म्हणजे तेनेप्रमाणे तजवीज करता येईल. अशी भेदक मांडणी करणारा हा निबंध त्या मुलीकडून ज्ञानोदयाच्या संपादकांनी ऐकला आणि ते चकित झाले. त्यांनी अहमदनगरहून प्रकाशित होणाऱ्या आपल्या ज्ञानोदय या वृत्तपत्रात 15 फेब्रुवारी व 1 मार्च 1855 रोजी 2 भागात तो छापला. हा निबंध त्या वर्षीच्या मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये शासनाने छापलेला असून ना. वि. जोशी यांच्या 1868 मध्ये प्रकाशित झालेल्या पुणे शहराचे वर्णन या ग्रंथातही त्यांनी तो आवर्जून दिला आहे. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करीत होत्या. त्या शाळेत जाता येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत, अचकट विचकट बोलत, कधीकधी दगड मारत, अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत. शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत 2 साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई त्या कामाला आपला खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या व लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली. त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणाऱ्यांना म्हणत, मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो. बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. 1863 साली ज्योतिराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी सुरू केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झाली आहे. एकतर हे गृह फक्त ब्राह्मण विधवांसाठी सुरू करण्यात आलेले होते आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. 4 डिसेंबर 1884 रोजी ज्योतिरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे. ज्योतिरावांचे ब्राह्मण मित्र गोवंडे यांच्या घरी काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्वयंपाकिनीचे काम करीत होती. ही गरीब काशीबाई एका चांगल्या घरातील सुंदर आणि चारित्र्यसंपन्न तरुण विधवा होती. शेजारच्या एका कावेबाज शास्त्रीबुवाने या अशिक्षित विधवेला फसविले आणि ती गरोदर राहिली. गर्भपाताचे सर्व प्रयत्न फसल्यावर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. शास्त्रीबुवाने हात झटकल्यामुळे काशीबाई मोठ्या काळजीत पडली. समाज आपल्याला जगू देणार नाही या भीतीपोटी तिने या निरागस बाळाचा सुऱ्याने गळा कापून आणि त्याची हत्या केली. गोवंड्यांच्या परसातल्या विहिरीत टाकलेले हे प्रेत फुगून वर आले. पोलिसांनी काशीबाईवर खटला भरला. तिला जन्मठेपेची, काळ्या पाण्याची, अंदमानची शिक्षा झाली. इतकी गंभीर शिक्षा देशात प्रथम एका स्त्रीला सुनावण्यात आली होती. 1863 सालची ही घटना. या खटल्यामुळे सावित्रीबाई जोतीराव कळवळले. त्यांची मिळकत फारशी नव्हती. खरे तर त्यांचे स्वतःचेच खाण्यापिण्याचे हाल होते, पण त्यांचे हृदय विशाल होते. त्यांनी तात्काळ आपल्या स्वतःच्या राहत्या घरी 395 गंजपेठ पुणे येथे अशा ब्राह्मण विधवांसाठी आश्रम सुरू केला. देशभर गाजलेल्या खटल्याचा इतर लोक फक्त चर्चा करीत राहिले. सावित्रीबाई जोतीरावांनी नाडल्या गेलेल्या विधवांसाठी काम सुरू केले. हा फरक होता त्या दोघात आणि इतर लोकांमध्ये. त्यांनी शहरभर आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाहिराती लावल्या. काळे पाणी टाळण्याचा उपाय आणि असा आश्रम सुरू केल्याची माहिती सर्वत्र पोहोचली. अनेक ठिकाणाहून 35 ब्राह्मण विधवा 1884 पर्यंत त्यांच्याकडे आल्या. त्यांची बाळंतपणे स्वतः सावित्रीबाईंनी केली. 1874 साली अशीच एक दुसरी काशीबाई त्यांच्याकडे आली होती. तिचा मुलगा त्यांनी दत्तक घेतला. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर बनविले. त्याने ज्योतिराव सावित्रीबाईंचे काम पुढे चालवले. 10 जुलै 1887 रोजी ज्योतिरावांनी आपले मृत्यूपत्र करून ते उपनिबंधकाच्या कार्यालयात नोंदविले. त्यात त्यांनी सावित्रीबाईच ही सारी बाळंतपणे पोटच्या मुलीसारखी करीत असत असे अभिमानाने नमूद केले आहे. ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांना संघटित करून त्यांचा संप घडवून आणण्याचा
कल्पक उपक्रम दीनबंधूचे संपादक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी घडवून आणला. त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईच होत्या. नाभिकांच्या या ऐतिहासिक संपाचा वृत्तांत दी टाइम्स या वृत्तपत्राने 9 एप्रिल 1890च्या अंकात प्रसिद्ध केला. इंग्लंडमधल्या स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले. 1877मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला होता. कोणत्याही संकटात मदतीला धावून जाणारे सावित्रीबाई जोतीराव शांत राहणे शक्य नव्हते. त्यांनी गावोगाव फिरून निधी जमवला. डॉक्टर शिवाप्पांसारख्या आपल्या मित्रांच्या मदतीतून धनकवडी येथे व्हिक्टोरिया बालाश्रम सुरू केला. त्या ठिकाणी दररोज 1000 गोरगरीब मुलांना जेवण घातले जाई. सावित्रीबाई फुले आपल्या मैत्रिणींच्या मदतीने स्वतः स्वयंपाक करीत. मराठीतील विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारखे युगकर्ते विचारवंत याच वेळी मराठी भाषेच्या बिघडलेल्या व्याकरणावर निबंध लिहिण्यात गर्क होते. जोतीराव सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात एक वसतिगृह चालवले होते. दूरदूरच्या ठिकाणाहून मुले शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटले आहे की, सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंतकरणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करीत असत. दुसऱ्या एका मुलाने आपल्या आठवणीमध्ये सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केली आहे. हा महादू साधू वाघोले लिहितो, सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंतकरण दयेने भरलेले होते. गोरगरिबावर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेवू घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखाद्या वेळी तात्या तिला म्हणत, इतका खर्च करू नये. त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे व बरोबर काय न्यायचे आहे असे तात्यांना विचारित असे. त्यावर तात्या शांत मुद्रेने थोडा वेळ गप्प बसत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करत असत. सावित्रीबाईंना स्त्री जातीच्या उन्नतीची फार कळवळ असे. त्या सुस्वरूप व मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुखत असे. मात्र तिचे हसू गालांवर तेवढे दिसून येई इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे. जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना अहो जाहो या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना शेठजी म्हणत. या दोघात पतिपत्नीत्वाचे खरे प्रेम भरलेले होते. सावित्रीबाईंनी नको म्हटले ले काम तात्या कधीच करत नसत. सावित्रीबाई सुविचारी व दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनात मोठा आदर होता. मुलींच्या शाळातून तिने शिक्षिकिणीचे काम केलेले असल्यामुळे स्त्री शिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायात तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना व स्त्रियांना ती नेहमी समुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत. सावित्रीबाईंचा पोशाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत व मंगळसूत्र असे. कपाळावर भले मोठे कुंकू लावलेले असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी स्नान करून सडा समार्जन उरकून घेत. त्यांचे घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी इतर सामान स्वच्छ असून टापटिपीने ठेवलेले असे. त्या स्वयंपाक स्वतः करीत. तात्यांच्या खाण्याची व प्रकृतीची त्या फार काळजी घेत. प्रत्यक्ष त्यांचा सहवासात वावरलेल्या व्यक्तीने केलेले हे वर्णन आहे. कोणत्याही काल्पनिक वर्णनापेक्षा दस्तऐवजांमधील हे सावित्री दर्शन विलक्षण प्रत्ययकारी आहे. एक क्रांतिकारी स्त्री तिच्या घरगुती जीवनात कशी होती याचा हा पुरावा होय. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी करण्यात आली. सावित्रीबाई समाजाच्या खंद्या कार्यकर्त्या होत्या. सामजाने पुरोहित नाकारून साध्या पद्धतीने हुंड्याशिवाय कमी खर्चातले विवाह लावायचा कार्यक्रम हाती घेतला. पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 रोजी लावण्यात आला. नंतर ही चळवळ देशव्यापी झाली. देशाच्या हजारो वर्षातल्या धार्मिक परंपरा नाकारून त्याविरुद्ध विधायक विद्रोह करणारे हे क्रांतिकारक पाऊल समाजाने उचलले. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता
असे समाजाच्या पहिल्या अहवालात अभिमानाने नोंदवण्यात आले आहे. सावित्रीबाईंची मैत्रीण बजूबाई ज्ञानोबा निंबाळकर यांची कन्या राधा आणि कार्यकर्ते सीताराम जबाजी आल्हाट यांचा विवाह हा पहिला सत्यशोधक विवाह होता. या ऐतिहासिक विवाहाचा खर्च सावित्रीबाईंनी स्वतः केला. नोंदणी विवाहासारखी असणारी ही विवाह पद्धत आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अंमलात आहे. या विवाहांना भटजींनी देशभर विरोध केला. कोर्ट कचेऱ्या झाल्या. सावित्रीबाई जोतीरावांवर अपार त्रास सोसावा लागला, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी 4 फेब्रुवारी 1889 रोजी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या दत्तकपुत्र यशवंताचा विवाह देखील याच पद्धतीने केला. हा भारतातील आधुनिक काळातला पहिला आंतरजातीय विवाह होय. या पद्धतीमध्ये बोहऱ्यावर चढलेल्या नवऱ्या मुलाने स्त्री शिक्षणाची आणि स्त्रियांना समान हक्क देण्याची प्रतिज्ञा करायची असते. यातील मंगलाष्टके स्वतः नवरा नवरी म्हणतात. मंगलाष्टके म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रतिज्ञा आहेत. सत्यशोधक समाजाचे एक नेते ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांची कन्या राधा उर्फ लक्ष्मी हिच्याशी यशवंतचा विवाह या पद्धतीने करण्यात आला होता. लग्नाआधी त्यांचा परस्पर परिचय व्हावा आणि त्यांच्या आवडीनिवडी एकमेकांना कळाव्यात यासाठी राधाला सावित्रीबाईंनी आपल्या घरी ठेवले होते. तिचे शिक्षणही त्यांनीच केले. या काळात सावित्रीबाई तिच्याशी कसे वागत याचे वर्णन ज्योतिरावांच्या 24 सप्टेंबर 1888च्या पत्रातून मिळते. ते ससाण्यांना लिहितात, सौभाग्यवतीने एकदाचे सर्व काम सांभाळून लक्ष्मीस अगदी मोकळी ठेवली आहे. त्यामुळे तिचा अभ्यास सुरळीत होत आहे. सावित्रीबाई या सासूरवास करणाऱ्या नव्हत्या, तर स्वतः सर्व करून सुनेला शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या सासूबाई होत्या. ज्योतिरावांना जुलै 1887 मध्ये पक्षाघाताचा आजार झाला. त्यांचे संपूर्ण उजवे अंग लुळे पडले. आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात्र शुश्रूषा केली. ज्योतिराव त्याही आजारातून सावरले, लेखन करू लागले. या काळात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचा व्यवहार थंडावला होता. उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आणि खर्च तर भरमसाठ. वसतिगृहे, बालहत्या प्रतिबंधक गृहे, सत्यशोधक समाज, मुलाचे शिक्षण आणि आजारपण यामुळे हे पतीपत्नी बेजार झाले होते. एक वेळ तर अशी आली की औषध पाण्यालाच पैसे नव्हते. डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी मोफत उपचार केले. ज्योतिरावांचे स्नेही आणि थोर विचारवंत राजकीय ऋषी मामा परमानंद यांनी ज्योतिरावांना व सावित्रीबाईंना आर्थिक मदत देण्याबाबत बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांना पत्र लिहिलीत. 31 जुलै 1890च्या पहिल्या पत्रात मदतीची शिफारस करताना त्यांनी ज्योतिराव सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी योगदानाची ऐतिहासिक नोंद केलेली आहे. एका समकालीन विचारवंताने केलेले हे मूल्यमापन लक्षणीय आहे. विपरीत काळात ज्योतिरावांनी आपल्या पत्नीला शिकवून तिच्याद्वारे ब्राह्मणांच्या मुलींना शिक्षित केले, तेही कुठे, सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात. महारमांग या वर्गातील लोकांसाठी शाळा स्थापन करून त्या चालविणे व त्यांना समाजात बरोबरीचे स्थान मिळवून देणे हे त्यांचे कार्य सिंहाच्या गुहेत शिरून त्याची आयाळ पकडण्यासारखेच होते. ज्योतिरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढेच थोडे होईल. तिची योग्यता काय सांगावी. आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्याबरोबर राहून वाटायला येतील त्या सर्व हालअपेष्टा भोगल्या. असे उदाहरण उच्च जातीमध्ये सुद्धा आढळत नाहीत. या उभयंत्यांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले. या पाठोपाठ मामा परमानंदांनी 9 ऑगस्ट 1890 रोजी दुसरे पत्र लिहून तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत विनंती केली. ज्योतिरावांनी अनेक वर्ष निस्वार्थीपणे जनसेवा करण्यात घालविली आणि सध्या ते असह्य स्थितीत काळ कंठीत असून अशा वेळी त्यांना मदतीची नितांत गरज आहे, असे त्यांनी महाराजांना सांगितले. महाराजांना ज्योतिरावांच्या कामाबद्दल आदर होता, परंतु मधल्या उच्चवर्णीय नोकरशहांनी ही पत्रे महाराजांपर्यंत जाऊ दिली नसावीत. दरम्यान 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे आजारपणातच निधन झाले. डिसेंबर 1890च्या पहिल्या आठवड्यात मामांनी तिसरे पत्र लिहिले. मामा व ज्योतिरावांचे स्नेही रामचंद्रराव धामणसकर यांच्या अल्पस्वल्प मदतीवर सावित्रीबाई आणि यशवंत कसेबसे गुजराण करीत होते. अखेरीस 10 फेब्रुवारी 1892 रोजी सयाजी महाराजांनी सावित्रीबाईंच्या मदतीसाठी 1000 रुपयांचा धनादेश धामणसकरांकडे दिला. तुकाराम तात्या पडवळ यांच्या एस. नारायण कंपनीत ही रक्कम गुंतवून व्याजातून दर तिमाहीस 50 रुपये सावित्रीबाईंना पाठविले जात. 2 मार्च 1892च्या पत्रातून
धामणसकरांनी महाराजांच्या मते ज्योतिरावांचे भव्य स्मारक उभारले जावे, त्यासाठी महाराज भरीव आर्थिक मदत करतील असे मामांना कळविले. सावित्रीबाईंनी महाराजांची आस्थापूर्वक चौकशी केल्याचेही त्यांनी लिहिले. हे स्मारक मात्र झाले नाही. ज्योतिरावांच्या निधनासमयी सावित्रीबाई जवळ होत्या. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपले दहन न करता आपल्याला मिठात घालून पुरावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी घरामागच्या बखळ जागेत एक खड्डाही खोदवून घेतला होता. परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवासी जागेत दफन करण्याची परवानगी न दिल्याने नाईलाजाने ज्योतिरावांवर अग्निसंस्कार करावे लागले. अंत्ययात्रेच्या समयी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि यशवंताला विरोध करू लागले. अशावेळी सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या आणि त्यांनी स्वतः टिटवे धरले. अंत्ययात्रेत त्या अग्रभागी चालल्या आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एका स्त्रीने अग्नी देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. 30 नोव्हेंबरला वाजत गाजत अस्थी घरी आणून ज्योतिरावांनी तयार केलेल्या जागेत त्या पुरण्यात आल्या. त्या जागेवर सावित्रीबाईंनी तुळशी वृंदावन उभारले. आजही तुळशी वृंदावन तिथे असून त्यांच्या पायाशी साध्या दगडाच्या पादुका उभारण्यात आल्या आहेत. ज्योतिरावांचे निरंतर स्मारक सावित्रीबाईंनी त्यांच्या घरामागच्या बखळ जागेत उभारले ते असे. ज्योतिरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिटरीत नोकरीला लागला. त्याला नोकरीबद्दल अनेक देशात जावे लागले. त्याची पत्नी राधा उर्फ लक्ष्मी हिचे 6 मार्च 1895 रोजी निधन झाले. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता. 1893 साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षत्व सावित्रीबाईंनी भूषवले होते. 1896च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. 1897 साल उजाडले ते प्लेगचे थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसे मरू लागली. सरकारने रँड या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेतले. सावित्रीबाईंनी यशवंताला रजा काढून बोलावून घेतले आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंताला दवाखाना घालायला लावला. त्या स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवा शुश्रूषा करीत होत्या. मुंडवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी दीनबंधूने शोकाकुल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या वीरगाथा सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई 1848 ते 1897 अशी सलग 50 वर्ष लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांच्यानंतर एकाकी डॉक्टर यशवंत सैरभैर झाले. त्यांनी 1903 साली चंद्रभागाबाईंशी विवाह केला. त्यांना एक मुलगी झाली. तिचे नाव सोनी उर्फ लक्ष्मी ठेवण्यात आले. हाँगकाँग, आफ्रिका, चीन येथे त्यांनी लष्करात नोकरी केली. 13 ऑक्टोबर 1906 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी उर्फ लक्ष्मी यांच्या अनाथपणाला पारावार राहिला नाही. त्यांनी सर्वप्रथम ज्योतिरावांची सगळी पुस्तके रद्दीत विकली. त्यानंतर भांडीकुंडी विकून गुजराण केली आणि शेवटी 28 ऑक्टोबर 1910 रोजी ज्योतिराव सावित्रीबाईंचे ऐतिहासिक घर त्यांनी अवघ्या 100 रुपयांना मारुती कृष्णाजी देडगे यांना विकले. ज्योतिराव सावित्रीबाईंच्या सून मुलीसह रस्त्यावर आल्या. बेवारस म्हणून रामेश्वराच्या दारात वारल्या. त्यांची मयत नगरपालिकेने केली. मुलीने पुढे बाबूराव गंगाराम होले यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुले झाली. मुलगा दत्तात्रय बाबूराव होले हे पुण्यात दत्तवाडीत आणि मुलगी मधुरा कोंद्रे ही मुंडव्यात असते. लक्ष्मीबाई 1938 साली वारल्या. डॉक्टर यशवंतरावांच्या पत्नी चंद्रभागा त्याआधीच 1930च्या सुमारास वारल्या होत्या. एका क्रांतिकारक घराण्याची ही अशी चटका लावणारी वाताहात झाली. हजारो विधवांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणणाऱ्या ज्योतिराव सावित्रीबाईंच्या विधवा सुनेला मात्र बेवारस म्हणून एका मंदिराच्या दारात मरावे लागले. ज्योतिराव सावित्रीबाईंनी कष्टाने कमावलेला पैसा सामाजिक कार्यावर उदार हस्ते खर्च करण्याऐवजी साठवला असता, गुंतवला असता तर सुनेची आणि नातीचीही परवड ना होती.
सामाजिक कार्यापायी ज्योतिराव स्वतः औषध पाण्याविना गेले. सावित्रीबाई आणि डॉक्टर यशवंत प्लेगमध्ये रुग्णांना मदत करताना गेले. सावित्री ज्योतिरावांची सून बेवारस स्थितीत फुटपाथवर वारली आणि नातीला गरिबीमुळे बीजवराशी विवाह करावा लागला. या शोकांतिकाला काय म्हणावे? या त्यागाला कोणते नाव द्यावे? सावित्रीबाईंनी मौलिक लेखन केले आहे. हे साहित्य पुढीलप्रमाणे आहे. 1. काव्य फुले कविता संग्रह 1854. 2. ज्योतिबांची भाषणे. संपादक सावित्रीबाई फुले 25 डिसेंबर 1856. 3. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेली पत्रे. 4. मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे 1892. 5. 52 कशी सुबोध रत्नाकर 1892. हे सर्व वाङ्मय 194 पृष्ठांच्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहे. संपादन डॉक्टर मा. गो. माळी यांनी केले आहे. ग्रंथाला सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांची प्रस्तावना आहे. काव्य फुले या 1854 साली प्रकाशित झालेल्या सावित्रीबाईंच्या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. त्यात निसर्गविषयक, सामाजिक, बोधपर आणि ऐतिहासिक अशा कविता आहेत. ज्योतिबांची भाषणे हे पुस्तक सावित्रीबाईंनी संपादित केलेले असून त्याचे शब्दांकन चार्ल्स जोशी यांनी केलेले आहे. हे पुस्तक 25 डिसेंबर 1856 रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात ज्योतिरावांची 4 भाषणे आहेत. सावित्रीबाईंनी ज्योतिरावांना लिहिलेली पत्रे ही एकूण 3 पत्रे असून ती नायगाव व ओतूरहून आलेली आहेत. मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे या पुस्तकात उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने, कर्ज या विषयांवरील त्यांची भाषणे शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी संपादित करून 1892 रोजी वत्सल प्रेस, बडोदा येथून प्रकाशित केलेली आहेत. 52 कशी सुबोध रत्नाकर या कविता संग्रहात देशाचा इतिहास काव्यरूपाने सांगितला असून ज्योतिरावांच्या कार्याचे चित्रण त्यात केले आहे. त्यात सलग 52 रचना आहेत. हे काव्य ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर 1891 साली केले असून पुस्तक रूपाने ते 1892 साली प्रकाशित करण्यात आले. सावित्रीबाईंनी आयुष्यभर ज्योतिरावांना दिलेली साथ अजोड होती. त्यांनी घालून दिलेला स्त्री-पुरुष समतेचा आणि शांततामय सहजीवनाचा आदर्श कालातीत होता. शिक्षण, सामाजिक न्याय, जाती निर्मूलन, पुरोहित हटाव या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान इतिहासाबरोबरच वर्तमानालाही उजळून टाकणारे, आजही प्रस्तुत असणारे असे योगदान आहे. सावित्रीबाईंनी दिलेली ही शिदोरी आपले जीवन सदैव समृद्ध करीत राहील.